हॅलो फ्रेंड्स, तर चला बघूया आज आपण आजच्या ह्या स्पेशल डे पर काही बनवत आहेत आपल्यासाठी खास मेनू. आणि खास डे हा कुठला आहे हे शेवटी तर तुम्ही नक्कीच पाहणार आहात. व्हिडिओ तुम्हाला आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बघूया की खास छान अशी टेस्टी रेसिपी काय चालू आहे. वाव, सुगंध तर पूर्ण घरामध्ये दरवळत आहे. मस्तच काहीतरी बनत आहे असं मला वाटतंय. चला तर बघू. 2 स्लाइसला एकावर एक ठेवून आतमध्ये तिने काय घातले मलाही नक्की माहिती नाही, पण वरून ती बारीक शेव टाकत आहे मस्त आणि ते खालीवरती लाल असं फ्राय करत आहे. आता याला नक्की काय म्हणतात, काय बनवते हे तुम्हाला मी नक्की नंतर सांगेल. कारण काय बनवते आणि त्याला काय म्हणतात हे मलाही माहीत नाही, कारण त्यांनी मला आधीच सक्त ताकीद दिलेली आहे की किचनमध्ये यायचं नाही. पण मला काही राहत नाही, त्यामुळे मी किचनमध्ये येऊन त्यांच्यामध्ये लुडबुड करत आहे. ती जे बनवत आहे त्यासाठी मला इथे दिसत आहे की अमूल बटर, ब्रेड आणि कॉर्नफ्लॉवरची पावडर. आणि एकीकडे ही बारीक शेवईसुद्धा दिसत आहे. आणखी छोटे बटर पण घेतलेले आहेत आणि हा चीज स्लाइस घेतलेला आहेत. एका डिशमध्ये तिने कॉर्नफ्लॉवरची पावडर घालून असं छान गोड दूध तयार केलेलं आहे. काढू खायच्यात खायला हे तर वरतून टाकायचं. झालंय का पाक बघ बरं. करायचं मग कसं फक्त झालं? त्याला भिजवण्यासाठी वरतून गोड पाणी टाकण्याचं. हां, मग पाक नाही म्हणल्यावरती मग पाक म्हटलं तर मग वरती तरंग होतो त्याला गोटी. झाले का हे? झालं. वाव, मस्तच दिसतंय. तर अशा प्रकारे असा हा आपला छान मस्त टेस्टी मेनू तयार झालेला आहे. एस्थेटिक की लाईट लाव तेवढीच. आपण पहिले खाऊ मग त्या भास 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 प्रजुले गोड नाही छान लागणार. ह्याच्या जागी आपण दूध टाकलं तर चालेल ना? मला वाटतं जास्त टेस्टी होईल. दिखता तो बहुत अच्छा है. अब देखते हैं कैसा बना है. तुझे दिखाऊ क्या? आमची परफेक्ट कुक जी कधीतरीच असं बनवते. आपण खाऊन बघूया कसं झालंय. आधी आम्ही खाऊन घेतलं की कसं झालं आहे टेस्ट करण्यासाठी. आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा बाकीच्यांसाठी बनवण्यासाठी तयार करायला लागलो. चीज स्लाइस असते ना अजून बनवलं असतं. चीज. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही परफेक्ट रेसिपी बघू शकताय. एक ब्रेड स्लाइस घेतल्यानंतर तिने त्याच्यावरती एक चीज स्लाइस ठेवून दिलेली आहे. एक म्हणा किंवा 2 तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही चीज स्लाइस ठेवू शकताय. तेवढी ती रेसिपी टेस्टी बनते. आता कॉर्नफ्लॉवर टाकून जे गोड दूध बनवून ठेवलेलं आहे त्यामध्ये मस्त ह्या स्लाइस तिने खाली वरती छान अशा भिजवून घेतल्या. स्लाइस दुधामध्ये भिजवून झाल्यानंतर तिने बारीक केलेल्या शेवईमध्ये ही स्लाइस खाली वरती अशी छान अशी मेल्ट करून घेतलेली आहे, जेणेकरून ती बारीक शेवई खाली वरती त्या स्लाइसला मस्त अशी चिटकून बसेल. म्हणून म्हणते नेहमी बनवत जा. मला नाही इंटरेस्ट. म्हणजे गॅस चालू करायचं लक्षात राहील. मला फक्त खायला. बघा, बनवायला तर लागली आहे पण गॅस चालू नाही केला. मी गॅस चालू केला. हे आजकालची जनरेशन. एकीकडे स्वयंपाक करायला बसणार, दुसरीकडे गॅसच पेटवला नाही. कधी कच्चं खायला घालू नको म्हणजे झालं असं. तर तव्यावरती एक छोटं बटर पूर्ण घालून घेते. ह्याच्यासाठी काय छोटं एक बटर, शेवई, बारीक चीजच्या स्लाइस जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला जशी टेस्ट पाहिजे तेवढं स्लाइस आपण घालू शकतो नाही का. 2 ब्रेडच्या स्लाइसमध्ये 2 चीजच्या स्लाइस घातल्या. तव्यावरती बटर, कॉर्नफ्लोअरची पावडर दुधात मिक्स करून त्याच्यामध्ये हे भिजवून तिने आत्ता तव्यावरती घातलं आहे. ही पावडर कॉर्नफ्लोअर, कमी साहित्यामध्ये आणि झटपट मस्त अशी गोड रेसिपी ही नाही का ग. कमी साहित्य कमी म्हणजे साहित्य आहे कमी पण महाग आहे.
महाग नाहीये. मग ब्रेड लागते, शेवई लागते, कॉर्नफ्लोअर लागते, बटर लागते, चीज लागते. कमी साहित्य कुठून झालं? बरं जास्त साहित्य लागतं, तुम्ही ऐकलं ना आता. पण पदार्थ मात्र मस्त गोड असा टेस्टी बनतो. तुम्ही हे नक्की बनवा. याला म्हणतात कुनाफा. याला म्हणतात कुनाफा. देशी तो आज आम्ही ट्राय केला, म्हणजे माझ्या मुलीने बनवला आहे. तिने यूट्यूबवर बघितला, तिला खूप आवडला हा पदार्थ, म्हणून तिने आज ट्राय केला आहे. तरी पण तिचा हा ट्राय सक्सेस झाला आहे आणि मस्त पदार्थ बनला आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता आणि तुमचाही नक्कीच हा ट्राय सक्सेस होईल. बघा, हे पूर्ण किचन भरलेलं आहे. आता हे सगळं मला साफ करावं लागणार आहे आणि माझा स्वयंपाक पण राहिला आहे. मटकी निवडून मी बाजूला करून ठेवली आहे. आता ही सदर हे बनवून झालेली आहे रेसिपी. आता मी स्वयंपाकाला लागते. पण आजचा माझा स्वयंपाक हा कॅन्सल, ही गुड न्यूजही मला सरप्राईजमध्ये मिळाली आहे. तर आजचा हा स्पेशल डे म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आज आमच्या घरामध्ये ही चहलपहल आहे. मग आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो. हॉटेल खूप छान होतं. बसण्याची सोय मात्र बाहेर मस्त हवेशीर होती आणि तिथे लाईट असं म्युझिकही चालू होतं. तुम्हाला तर माहिती आहे की हॉटेलमध्ये जेवायचं म्हणजे जेवण याची वाट बघत बसायचं. मग आम्ही मागवलं आधी कोल्ड्रिंक आणि स्टार्टर. तर काय आमचं कोल्ड्रिंक आणि स्टार्टर संपायच्या आधीच जेवण पण टेबलवरती आलं. इथली फास्ट सर्व्हिस मला खूप आवडली बरं का. मग मी आधी माझं आवडतं चायनीज पसंत केलं, कारण मला चायनीज नूडल्स फार आवडतात. मग मी हे खाऊन झाल्यानंतर बिर्याणी खाल्ली. एरवी घरामध्ये चायनीज मला जास्त खाऊ देत नाहीत की पोट बिघडतं म्हणून, पण आज माझा स्पेशल डे असल्यामुळे मला कोणीही रोकटोक केली नाही आणि मी मस्त चायनीजवरती ताव मारला. कधी कधीच चालून आलेल्या संधीचाही फायदा घ्यायचा असतो, नाही का. मग काय जेवण झाल्यानंतर मस्त मी वॉटरफॉल बघण्यासाठी दंग होते, कारण मला वॉटरफॉल खूप आवडतो. आणि मग हे सगळेजण पान खाण्यासाठी पानटपरीजवळ पोचले होते. असा हा आजचा स्पेशल गुड डे आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. मग सगळं झाल्यानंतर नेहमीचाच विचार माझ्या मनामध्ये आला की रोजचा दिवस असा झाला तर किती छान होईल ना, कारण मला स्वयंपाकाचा खूप कंटाळा आहे.